नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अधिक मासाचे महत्त्व। हा महिना कधीपासून चालू होतोय आणि कधी संपतोय, ह्या महिन्यात काय काय करावे आणि काय काय करू नये। आपल्या हिंदू धर्मात अधिक मास हा महिना खूप पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो। तर हा महिना यावर्षी म्हणजे 2026ला 17 मे 2026 पासून सुरू होऊन 15 जून 2026 पर्यंत राहणार आहे। म्हणजेच साधारण एकूण 30 दिवसाचा हा पवित्र महिना असणार आहे। अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येतो, याला पुरुषोत्तम मास असेही म्हटलं जातं। हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित असतो। या महिन्यात केलेली पूजा आणि जप अनेक पटींनी लाभदायी मानले जातात। या महिन्यात लोक उपवास करतात, धार्मिक ग्रंथ वाचतात आणि देवाची भक्ती करतात। अधिक मास म्हणजे काय? तर हिंदू पंचांगानुसार काही वेळा चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये फरक पडतो। हा फरक भरून काढण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्यालाच आपण अधिक मास असं म्हणतो। या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते। तर या महिन्यात काय काय करावे? अधिक मासात रोज पूजा आणि दीप प्रज्वलन करावे, भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे, तुळशीचे पूजन करावे, गरजूंना दान करावे, धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे। तर या महिन्यात आपण काय काय करू नये, म्हणजे कोणते कोणते कार्य करू नयेत। या महिन्यात आपण काही गोष्टी टाळणे चांगले मानले जाते। म्हणजे कोणतेही नवीन शुभ कार्य असेल ते आपण ह्या महिन्यात करू शकत नाही। म्हणजे जसं की लग्न, गृहप्रवेश असेल, साखरपुडा किंवा एखाद्याचं जावळ वगैरे काढणं असेल तर हे ह्या महिन्यात आपण नाही करू शकत। घरात वादविवाद टाळावेत किंवा नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार करू नये। नेहमी सदा पॉझिटिव्ह थिंकिंग करावी। अधिक मास म्हणजे आपल्याला एक नवीन संधी देतो स्वतःकडे पाहण्याची, मन शांत करण्याची, भक्ती वाढवण्याची। हा महिना म्हणजे जरा थांबून विचार करण्याचा महिना मानला जातो आणि म्हणजे थांबून विचार करण्याचा आणि देवाशी जोडण्याचा काळ। मित्रांनो, या पवित्र महिन्यात आपण सर्वांनी मिळून भगवान विष्णू यांची भक्ती करूया आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, भरपूर पैसा येवो अशी त्यांच्याकडे प्रार्थना करूया। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत व्हिडिओ शेअर करा, छान छान अशा कमेंट करा आणि अजून कोणत्या ह्या अधिक मासाचे महत्त्व तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे। थँक्स फॉर वॉचिंग।